हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच जणांना खूप गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. अपचन होतं, अजीर्ण होतं, सारखे करपट ढेकर येत राहतात आणि असं खूप जणांना होताना आपण बघतो. आणि त्याच्यावरच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काय काय उपचार करता येतील आपल्याला. आणि ह्याच्याकडे अजिबात खरं म्हणजे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बऱ्याच जणांना वर्षानुवर्ष हा त्रास होत असतो. ढेकर येत असतात, गॅसेस येत असतात, अपचन, अजीर्ण झालंय याची जाणीव असते, कॉन्स्टिपेशन होतं, टॉयलेटला कडक होत नाही कित्येक दिवस. हे सगळे त्रास वारंवार होत असतात. काही ना काही घरगुती उपचार करतात, काही ना काही डॉक्टरकडे जाऊन काही रेचक घेतात किंवा सोनोग्राफी करतात, काही ना काही त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करतात, ॲलोपॅथीची औषधं घेतात. परंतु वारंवार हे त्रास होत राहतात आणि यामुळे आपलं पुढचं आयुष्य खूप कठीण जातं. कारण त्याच्यामुळे होणारे जे काही इफेक्ट्स आहेत ते खूप घातक आहेत आपल्या शरीरासाठी. आणि नंतर ह्याच्यामध्ये जागरूक होऊन चालणार नाही. हे जेव्हा होतंय त्याच वेळेला आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आयुर्वेद असं म्हणतं की जो काही आपण आहार घेतो त्या आहाराचं रूपांतर सप्तधातूमध्ये केलं जातं. म्हणजे जे काही 7 धातू तयार होतात तो सार भाग त्याला म्हणायचं. आणि किट्ट भाग, सार भाग आणि किट्ट भाग याचं विभाजन केलं जातं. आपल्या आहारातून चांगला भाग बाजूला काढला जातो, त्यापासूनच रस तयार होतो. या रसाचं रक्त तयार होतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे जे धातू आहेत ते आपल्या या आहारातूनच तयार होतात. मग लक्षात घ्या की जर आपण शिळं खात असू किंवा जड अन्न खात असू जे आपल्याला पचत नाही आहे, तर मग ते बाहेर शरीराच्या काढून टाकलं जात नाही आणि ते पडे राहतं. त्यापासून गॅस तयार होतो, त्याचा त्रास भयंकर असतो. त्याच्यानंतर कदाचित जे लोक कायम शिळं खातात तर त्याचं पाणी तयार होतं. हे सांध्यांमध्ये साठवलं जातं. बऱ्याचदा आपल्याला म्हणतात बघा डॉक्टर की गुडघ्यामध्ये पाणी झालंय, त्याच्यामुळे सूज येते गुडघ्याला, लाली येते, प्रचंड दुखतो. आपण कितीही त्याच्यावरती एक्सरे काढले, MRI केले तरी सुद्धा डॉक्टर असं म्हणतात की नाही, काही झालेलं नाही आहे, झीज झालेली नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही वजन कमी करा वगैरे सांगितलं जातं. आणि मग आपल्यालाही कळत नाही की काय होतंय. की एक्सरेमध्ये तर काही आलेलं नाही आहे, MRIमध्ये पण काही आलेलं नाही आहे, मग झालंय काय? तर असे प्रश्न पडतात. लक्षात घ्या, ॲलोपॅथी शास्त्र असू द्या, आयुर्वेदिक शास्त्र असू द्या किंवा होमिओपॅथी शास्त्र असू द्या, प्रत्येक शास्त्राला त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. एका मर्यादेपर्यंतच हे पॅथी काम करू शकतात. मग सगळे जर रिपोर्ट्स आपण केलेले आहेत, सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आणि आपल्याला डॉक्टर म्हणतायत की नाही सगळं व्यवस्थित आहे, तर मग आपल्याला काय करावं हे कळत नाही. वारंवार हे त्रास होतात आणि वेदना होत राहतात आणि त्याच्यातून पुढे जाऊन सांधेदुखी होते. कारण सगळं जे काही आहे ते अशुद्ध होतं. जो काही नको असलेला भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जात नाही व्यवस्थितपणे आणि शरीरामध्ये अशुद्धता वाढत जाते. रक्त आपलं चांगलं तयार होत नाही आणि त्यामुळे पुढचे जे धातू आहेत ते चांगले तयार होत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू देत, आपलं शरीर चांगलं असणं हे महत्त्वाचं आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं देवाने दिलेलं शरीर हे अगदी 150-150 वर्षसुद्धा चांगलं टिकणारं आहे. आपण पूर्वीच्या बऱ्याचशा ग्रंथामध्ये आपण त्यांचं वय जेव्हा एखाद्या व्यक्तींचं बघतो, साधू संतांची चरित्र वाचतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतो की 140 वर्षाचे होते, 130 वर्षाचे होते. आपण असे ऐकलेले आहेत कथा. मग एवढं जर आयुष्य चांगलं होतं
पूर्वीच्या काळी. तर मग आजकाल आपल्याला का 35 40 मध्ये 45 मध्ये आपल्याला अगदी असे आजार होत आहेत की आपण चालू शकत नाहीये, बसू शकत नाहीये, उठू शकत नाहीये. का होतंय हे? कुठेतरी काहीतरी चूक होतीये, याकडे निश्चित लक्ष द्यायचंय आणि डॉक्टरांच्या पुढे जाऊन बसायचंय आणि मला काय होतंय कळत नाहीये हे सांगण्यापेक्षा आपल्या शरीराचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. थोडासा तरी विचार आपण केला पाहिजे की कोणते पदार्थ आपण खाल्ले की आपल्याला त्रास होतो, कोणते पदार्थ आपण खाल्ले की आपल्याला खूप छान सॉफ्ट असं पोट, हलकं असं पोट जाणवतं, कोणत्या दिवशी आपल्याला उत्साह वाटतो, कोणत्या दिवशी आपल्याला आळस वाटतोय. आपल्या चुका ह्या आपल्याला निश्चितपणे कळत असतात. उगाचच त्याच्यावर पांघरून टाकून आपण दुसऱ्याला सांगत बसायचं नाही मला असंच होतंय तसंच होतंय. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय होते, कशामुळे आपल्याला गुडघे दुखतायत, आपलं वजन वाढलंय का, कशामुळे वाढलंय, काय चुकीचं करतोय. बघा बऱ्याचदा काय होतं की न पचणारं खात राहतो. कोणते पदार्थ आपल्याला पचू शकतात आपल्याला माहिती आहे. रोजचं काय डाळ भात भाजी पोळी हे जर आपल्याला पचत असेल तर मग अननेसेसरी आपण पाव खात राहतो, नॉनव्हेज खात राहतो. जे न पचणारं असं जे कडधान्य आहे म्हणजे पावटा घ्या, छोले घ्या, वाटाणे घ्या, हरभरे घ्या, जे आपल्याला पचत नाहीये, सोसत नाहीये, हे खायची गरज नाहीये. बऱ्याच लोकांना प्रोटीन्स, हेवी प्रोटीन्स पचत नाहीत पण तरी जिभेचे चोचले म्हणून खात राहतात. तवंग आलेलं मसालेदार असे पदार्थ खात राहतात, नॉनव्हेज खात राहतात. काही जणांना दूध पचत नाही, काही जणांना दही पचत नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप हेवी प्रोटीन्स आहेत हे पचत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, यामुळे गॅस तयार होतो पोटामध्ये, अपचन होतं, करपट अशा ढेकर येत राहतात. मग हे जर आपल्याला पचत नाहीये तर का अट्टहासाने खायचंय? अजिबात खायचं नाहीये. ह्याकडे आपण खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये बदल केले पाहिजेत. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून आपल्याला जगायचं नाहीये, बरोबर की नाही? आपल्याला आयुष्य चांगलं पाहिजे आहे, धडधाकट पाहिजे आहे, आपण आरोग्य संपन्न राहायला पाहिजे आहे, तर आपल्याला निश्चितपणे आपल्या जिभेवर कंट्रोल केलं पाहिजे. आपल्याला जे पचेल तेच खा. आता बऱ्याचदा गॅसेस होतात लोकांना. या गॅसेसचा त्या स्वतःला त्यांना सुद्धा व्यक्तीला त्रास होतोच, पण आजूबाजूच्या दुसऱ्याही लोकांना होतो. आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये जातो, कंपन्यांमध्ये जातो, तिथे आपल्याला असा त्रास होत असेल तर आपल्यामुळे दुसऱ्यांनाही हे त्रास होतात आणि यामुळे आपल्यालाही टेन्शन वाढतं. त्यामुळे मनावर ताण येतात. हा पण अजून एक त्याचे अजून दुष्परिणाम होत राहतात. तर मग असं होऊ नये यासाठी आपण लक्षात घ्यायचंय की ज्यांना असे दुर्गंधीयुक्त असे जर गॅस होत असतील तर त्यांना निश्चितपणे प्रोटीन्स पचत नसतात. त्यामुळे त्यांनी हेवी प्रोटीन्स घेणं बंद केलं पाहिजे. जो हलका आहार आहे तोच आहार कित्येक महिने सुरुवातीला त्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे अगदी 3 महिने नाही तर 5 महिने, जोपर्यंत आपल्याला हलकं वाटत नाही, जोपर्यंत आपल्याला रोज टॉयलेटला साफ होत नाही, गॅसचा त्रास कमी होत नाही, तोपर्यंत आपण 3 महिने 5 महिने आपल्या स्वतःवर प्रयोग केला पाहिजे. हलका आहार घेतला पाहिजे, बाहेर खाणं बंद केलं पाहिजे, बेकरीचे प्रॉडक्ट बंद केले पाहिजे, तळलेलं मसालेदार चमचमीत खाणं बंद केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे पचत नाहीये, काही काहींना खूप हेवी कडधान्य जे भिजवले जातात, ज्याला मोड आणले जातात, त्यामुळे आधीच वायू त्याच्यामध्ये भरपूर वाढलेला असतो आणि असे कडधान्यांना मोड आलेले रात्री भिजवून बांधून ठेवून ज्याला मोड येतात, असे कडधान्य खाल्ल्याने आपल्याला गॅस वाढतो आहे. तर असे कडधान्य खाणं बंद केलं पाहिजे. जे काही जड आहे, जे आता दूध पचत नसेल तर दूध बंद केलं पाहिजे. तर ह्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायचंय. जे आपल्याला पचत नाही ते आपण निश्चितपणे बंद केलं पाहिजे. आता काही काही जणांना गॅस होतात पण त्याची एवढी दुर्गंधी येत नाही, तर अशांना कार्बोहायड्रेट्स पचत नसतात, तर त्यांनी कार्बोहायड्रेट्स बंद केले पाहिजेत, बरोबर की नाही? जास्त सॅलड खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर फ्रूट्सवर भर द्या.
पोळी जर पचत नसेल तर ज्वारीची भाकरी खा. कडधान्य खायची आहेत, प्रोटीन्स गेलंच पाहिजे पोटात असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मूग डाळ खा, अख्खे हिरवे मुगाचं खा. आता जर भिजवून कडधान्यांना मोड येऊन जर तुम्हाला गॅस वाढत असेल तर तुम्ही काय करू शकता की हिरवे मूग लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर भाजून घ्यायचे. भाजून नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं हिंग घालायचा, थोडंसं हळद घालायची, थोडंसं तेल घालायचं आणि मग असं कडधान्य तुम्ही कुकरला शिजवून आणि मग अशी उसळ तुम्ही करून खाऊ शकता. मग त्याला लसणाची चांगली फोडणी द्या आणि मग खा. हिंगाचा चांगला वापर करा त्याच्यामध्ये, म्हणजे मग हे पचायला सोपं जाईल. म्हणजे कडधान्यही पोटात जातील, प्रोटीन्स तुमच्या पोटात जातील, पण तुम्हाला गॅसचा त्रास होणार नाही. त्यामुळे हे छोटे छोटे बदल आपल्या आहारामध्ये तुम्ही करून बघा, म्हणजे मग तुम्हाला बरोबर पचन चांगलं व्हायला लागेल, गॅस तयार होणार नाही, अजीर्ण होणार नाही. शिळं खाणं बंद करा. खूप जणांची अशी सवय असते, खास करून महिलांची अशी सवय असते की आपण एवढं कष्टाने कमवतो, आपण एवढा पैसा घालवून जे धान्य वापरतो ते वाया जाऊ नये असं रोज 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 शिळं खाल्ल्याने, बरं हे शिळं खाल्लं जातं त्यांनी फक्त पोट भरल्याची जाणीव होते, पण त्याच्यातून सप्तधातू चांगले बनत नाहीत. तुमचं रक्तच चांगलं बनत नाही तर त्यापासून तयार होणारे जे काही स्नायू आहेत, हाडं आहेत, ही चांगली बनणार नाही आहेत. आतली हाडांच्या आतमध्ये मज्जा असते, ह्या मज्जा धातू चांगला बनणार नाही, शुक्र धातू चांगला बनणार नाही. हे धातू जर चांगले बनणार नसतील तर ते शिळं खाल्ल्याचा काय उपयोग आहे? कशासाठी खायचंय? नाही खायचं. हे हळूहळू हळूहळू जे आतमध्ये बिघडत जातं तंत्र, ते कायमचं बिघडतं. नंतर तुम्ही कितीही चांगला आहार घ्या, आतमध्ये जे काही विषारी तयार झालेलं आहे त्याच्यापासून धातू खराब होत राहतात. मग एकदा कायम जर तुम्ही हेच फॉलो केलेलं आहे, दिनचर्या, ऋतुचर्या, भोजन, हे जर तुम्ही चुकीचं फॉलो करत आलेला आहात तर मग एकदा तरी पंचकर्म करून घ्या. शुद्धी करून घ्या, शरीराची शुद्धी करून घ्या. मागे आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे शरीर शुद्धीसाठी तुम्ही काय करू शकता. तर रोज तुम्ही हे शरीर तुमचं डिटॉक्स करून घ्या, अशुद्धता बाहेर काढा, पंचकर्म करून घ्या, एनिमा घ्या, बस्ती घ्या, सगळं हे जे काही शरीरातली अशुद्धता ही बाहेर काढा, स्नेहन स्वेदन करून घ्या. हे सगळं करून शुद्धी करून घ्या आणि नंतर मग जे काही खाल ते तुम्हाला पचेल असं हलकं असा आहार घ्या. जास्ती शरीराला त्याच्यावर एनर्जी लावायला गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला बाकीची एनर्जी जी सगळी आहे आहारातून मिळालेली ती तुमच्या कामासाठी लावा, ती तुमच्या चांगल्या हॉबीजसाठी लावा, चांगल्या कार्यासाठी लावा, ना की तुमच्या फक्त आहार पचनासाठी ती ऊर्जा लागली गेली तर काहीच उपयोग नाही. हलका आहार घ्या. आपलं जे शरीर देवानी दिलंय ते अल्कलाईन दिलेलं आहे. आपलं जे रक्त आहे त्याचा pH आहे तो अल्कलाईन आहे. हळूहळू हळू असं आपण जे काही मसालेयुक्त, तर्रीयुक्त, तवंग आलेलं खात राहतो, नॉनव्हेज खात राहतो, बेकरी प्रॉडक्ट्स खात राहतो, जे काही पचत नाहीत आपल्या शरीराला, त्याच्यात पूर्ण मैदा असतो, जड असतो मैदा पचायला, फायबर्स नसतात त्याच्यामध्ये, आणि हे सातत्याने आपण खात राहतो. त्यामुळे आपल्या रक्ताची जी काही pH व्हॅल्यू आहे तीच बदलते, ॲसिडिक होतं आपलं रक्त. मग आपलं रक्त हे जे ॲसिडिक होतं त्यामुळे सुद्धा चांगले धातू तयार होत नाही, गॅसेस होतात, अजीर्ण होतं, करपट ढेकर येत राहतात, अस्वस्थ वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, जड जड वाटतं. हे जर का तुम्हाला नको पाहिजे असेल, हलकं वाटायला पाहिजे असेल, रोज टॉयलेट साफ झालेली असली पाहिजे असं वाटत असेल तर निश्चितपणे तुमचं रक्त तुम्ही अल्कलाईन केलं पाहिजे. अल्कलाईन करायचं म्हणजे काय? जे निसर्गाने आपल्याला दिलंय ते तुम्ही खाल्लं पाहिजे. जे पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत त्या खा. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. तुम्ही बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नका ज्याच्यामध्ये फायबर्स नाही आहे. पूर्ण बंद करा. बिस्किटं, पाव, हे ते, टोस्ट, क्रीम रोल, हे काय खाताय ते बंद करा. पिझ्झा, बर्गर, कच्ची दाबेली, हे ते बंद करा. ठरवा
की जे तुम्ही खाल ते घरातलंच खाल, वेळेवर खाल. सूर्य डोक्यावर असतो दुपारी 12 वाजता, तेव्हा तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे, तर सूर्य त्याचं पचन करतं. सूर्य डोक्यावरून पलीकडे जायला लागतो 2 वाजतात, 3 वाजतात आणि मग तुम्ही खातात, तर त्याचं पचन होत नाही. निश्चितपणे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सूर्यास्त होतो, ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातो त्याच्यानंतर तुम्ही खाल्लं तर त्याचं पचन होत नाही. तर संध्याकाळी पण लवकर जेवा, लवकर वेळेवर झोपा, मानसिक ताण घेऊ नका, योगाचा अभ्यास करा, ध्यान करा, मेडिटेशन करा. तुम्हाला खूप याचा उपयोग होईल. आणि हे सगळं मी आता फॉलो करील असं मनाशी निश्चित ठरवा आणि हे सगळं करायला लागा, तरच त्याचा उपयोग आहे. हळूहळू बदल होतील, हळूहळू होतील. त्रास होईल त्याचा, हे कधी केलेलंच नाहीये, बरोबर आहे, त्रास होईल, पण करत राहा. ह्यामुळे आपल्याला चांगलं आयुष्य मिळणार आहे. आपल्यामुळे आपली मुलं पण हे चांगली लाईफस्टाईल शिकणार आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल हे आपल्याला करायचंय, त्या दिवशी तुम्ही करायला सुरुवात करा. आपल्या जीवनामध्ये दिवस उजाडलाय असं समजायला हरकत नाही आणि लगेच करायला सुरुवात करा. आत्ता झालं आहे तर त्याच्यावरती घरगुती काय उपचार करता येतील बघा. ह्याच्यासाठी पोटासाठी उत्तम असं ओवा सांगितलेलं आहे. निश्चितपणे ओवा अतिशय पोटासाठी चांगला आहे. पोटाचं काहीही डिस्टर्ब झालेलं असू द्या, गॅस झालेले असू द्या, अपचन झालेलं असू द्या, अजीर्ण झालेलं असू द्या, खूप जास्त खाल्लंय, पार्टीमध्ये गेला आहात, हॉटेलमध्ये गेला आहात, खूप जास्त खाणं झालेलं आहे आणि तुम्हाला खूप अनइझी वाटतं आहे, अशा वेळेला सुद्धा ओवा उपयोगी पडतं. तर कमी खाल्लेलं असतं त्यावेळेला सुद्धा ॲसिड्स फॉर्म होतात शरीरामध्ये, की दिवसभर काहीच खाणं झालेलं नाहीये, काही कारणाने बिझी झालेला आहात, 4-5 वाजता जेवलेलं आहे, त्यामुळे सुद्धा अजीर्ण होतं, अपचन होतं. तर अशाही वेळेला अधाशन झालंय, कमी जेवला आहात, जास्त जेवला आहात, अशाही वेळेला, सगळ्या वेळेला तुम्हाला ओवा फार उपयोगी पडतो. त्याचबरोबर जिरे फार उपयोगी पडतात. जिरे हे वात कमी करणारे आहेत, कफ कमी करणारे आहेत आणि पित्त थोडंसं वाढवणारे आहेत. पण हरकत नाही, थोड्या प्रमाणामध्ये घेतलं तर पित्त सुद्धा आपल्याला जे काही समान अग्नी म्हणजे समान वायू जो आपल्या नाभीच्या तिथे असतो तो पण आपल्याला उपयोगी असतो. दीपन आणि पाचन करणारे असे जिरे सांगितलेले आहेत. म्हणजे जे खाल्लंय त्याचं पचन पण करतात आणि भूक लागण्यासाठी सुद्धा आपल्याला जिरे हे उपयोगी पडतात. त्याच्यामुळे जिरे पण फार महत्वाचे आहेत. बडीशेप आपल्याला माहिती आहे, आपण जेवणानंतर वर्षानुवर्ष आपले पूर्वज सुद्धा बडीशेप खात होते, कारण ती पचन करणारी आहे. त्यामुळे बडीशेप उत्तम आहे, जिरे उत्तम आहेत, ओवा उत्तम आहे, हे सगळं माहिती आहे आपल्याला. तर हे समप्रमाणामध्ये घ्या, चांगल्यापैकी भाजा, व्यवस्थित भाजा. त्याच्यामध्ये थोडासा पाव चमचा हिंग टाका आणि ह्याची पावडर करा. आता ही पावडर रोज ज्यांना पोटाचे खूप त्रास आहेत, गॅस होत आहेत, अपचन होत आहे, हे बाकी सगळं जे मी सांगितलंय ते तुम्हाला होत आहे, तर तुम्ही निश्चितपणे लक्षात घ्या, जेवण झाल्यानंतर ग्लासभर ताक प्या आणि ह्या ताकामध्ये ही पावडर घाला. जिरे पावडर, ओव्याची पावडर आणि बडीशेपची पावडर, त्याच्यामध्ये थोडा पाव चमचा हिंग घातलेलं जी पावडर आहे ती चमचाभर पावडर 1 ग्लास ताकामध्ये घालायचंय, नीट मिक्स करायचंय आणि हे ताक रोज जेवणानंतर, दुपारच्या जेवणानंतर प्यायचं आहे. सातत्याने 1-2 महिने चालू ठेवा तुम्ही, बघा तुम्हाला किती फरक पडतोय, खूप फरक पडतोय. आणि पोट जर फुगलेलं वाटतंय, भूक लागत नाहीये, तर तुम्ही काय करा, दुपारच्या जेवणाची वेळ होतीये, 12-12:30च्या वेळेला आपण जेवणार आहोत, तर त्याच्या आधी अर्धा एक तास तुम्ही थोडासा आल्याचा तुकडा चावून चावून त्याचा रस निघेल असा खा, तुम्हाला चांगली भूक लागेल. तर निश्चितपणे हे घरगुती उपाय करा. डेली एक्सरसाइज करा. नुसतं वॉकिंग करून चालणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला पोटावरती दाब देणारी आसनं केली गेली पाहिजेत, ज्यामुळे पाचक स्त्राव चांगले स्त्रवतील. त्यामुळे आसनं करा आणि सूर्यनमस्कार करा. जेवढं तुम्हाला, आता गुडघे दुखीला सूर्यनमस्कार केला की त्रास होतो, तर
पाय सरळ ठेवून पश्चिमोत्तानासन करा. जर गुडघे दुखतायत, तुम्हाला वज्रासन करता येत नाही आहे, वज्रासन खरं म्हणजे पचनासाठी अतिशय उत्तम सांगितलंय, पण गुडघे दुखत असतील तर पाय फोल्ड करता येत नाहीये, मग पाय सरळ ठेवा. पाय सरळ ठेवून पश्चिमोत्तानासन करा. नाहीतर पाय सरळ ठेवून आपल्या हातांच्या मुठी करा, म्हणजे अंगठे आत, बोट बाजूनी दुमडा. हे जे काही टोकं येत आहेत, ही टोकं नाभीच्या दोन्ही बाजूनी दाबा आणि पुढे वाका. हा दाब कमीत कमी 1 मिनिट टिकवा. बघा तुम्हाला किती फायदे होत आहेत. पॅन्क्रियावर पण दाब पडतो, त्यामुळे इन्सुलिनचं सिक्रिशन व्हायला मदत होते, पाचक स्त्राव स्त्रवायला मदत होते, जठराचं आकुंचन प्रसरण करण्याची शक्ती वाढते. तर खूप अतिशय पोटावर दाब देऊन पुढे वाकणारं आसन कमीत कमी 1 मिनिट करायला शिका तुम्ही रोज. बघा किती फायदे होत आहेत. तर हे सगळं फॉलो करा आणि निश्चितपणे तुम्हाला ह्याच्यातून सुटका मिळेल. तुम्ही अगदी आनंदी चांगलं जीवन जगाल. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला उत्साही वाटेल, एनर्जेटिक वाटेल, हलकं वाटेल, कामं करायला तुम्हाला उत्साह वाटेल. तर निश्चितपणे चालू करा. लगेच फायदे होतील असं मी अजिबात म्हणत नाही. 3 महिने लगातार करा. फायदे झाले की आपोआप तुम्ही ते कंटिन्यू करणारच आहात, फॉलो करणारच आहात. सगळं डाएट फॉलो कराल, तुम्ही व्यायाम फॉलो कराल, हे जे काही तुम्ही रोज डेली ताक वगैरे घेताय, अल्कलाईन तुमचं रक्त कसं राहील यासाठी प्रयत्न करताय, हे तुम्ही फॉलोच करायला लागाल डेली. नंतर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही. तर बघा, निश्चितपणे करून बघा. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण नवीन नवीन असाच काही ना काहीतरी अभ्यास बघणार आहोत. प्राणायामाचा पण नवीन भाग बघणार आहोत. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ मागचे बघितले नसतील तर बघा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नातेवाईकांमध्ये कोणाला असे त्रास असतील तर शेअर करायला पण विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.